नमस्कार. परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र या विषयांसाठी टी-ई-टी मध्ये इतिहासामधील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आपण पाठीमागे सांस्कृतिक विविधता याविषयी पण माहिती पाहिली होती आणि तिथून पुढचे विज्ञान, मानवी जीवन असेल, क्रांतियुग असेल, त्याच्यानंतर इंग्रजांचा भारतामध्ये सत्तेची स्थापना आणि 1857 चा उठाव याबद्दल महत्त्वाची माहिती आपण पाहूया नोट स्वरूपामध्ये. कारण यावरती प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रश्न विचारले जातील. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा, विज्ञान आणि मानवी जीवन 20व्या शतकामध्ये एकामागोमाग एक क्रांतिकारक शोध लागले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला शोध लागला तो म्हणजे राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात शत्रूवरती बॉम्ब फेकण्यासाठी विमानांचा प्रथमच मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा त्याच्या आधी आपण म्हणू की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आणि त्याचा उपयोग हा बॉम्ब फेकण्यासाठी प्रथमच दुसऱ्या महायुद्धामध्ये करण्यात आला. हे थोडंसं वेगळं आहे, ते लक्षात ठेवा. अणुशक्ती. आता अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे वीज निर्मिती करणं शक्य झालं. रोग निदान, रोगोपचार, शेती संशोधन करणं या अणुशक्तीमुळे सुरू झालं. आता हे चांगले या ठिकाणी फायदे झाले अणुशक्तीचे, परंतु त्याचबरोबर अणुशक्तीचा विध्वंसक वापर सुद्धा झाला. कारण अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरले, म्हणजे अणुशक्तीचा वाईट या ठिकाणी वापर केला गेला. त्यानंतर अवकाश संशोधन करण्यात आलं. अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा शोध लागल्याने आकाश संशोधनास प्रोत्साहन मिळालं. अग्निबाणांच्या साहाय्याने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवणं शक्य झालं आणि उपग्रहांच्या मदतीने मग हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणं, पृथ्वीवरील वनक्षेत्राचं मापन करणं, नैसर्गिक संकटांची आगाऊ सूचना देणं, जगभरातील देशांमध्ये परस्परात दूरध्वनी आणि इतर जे काही कम्युनिकेशन आहे ते या अवकाश संशोधनामुळे सोपं झालं. त्यानंतर युरोपातील प्रबोधनाचं युग कसं होतं. आता आपण पाठीमागं जे शोध लागले विज्ञानामध्ये, ज्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या जगामध्ये कोणकोणते फायदे झाले, कोणकोणत्या नवीन या ठिकाणी संशोधनं झाली, त्याचा फायदा नेमका काय झाला हे या ठिकाणी समजलं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अवकाश संशोधन असेल, अणुशक्ती असेल आणि त्यानंतर विमानाचा शोध असेल. त्यानंतर आता प्रबोधन युग, युरोपामधलं प्रबोधन युग महत्त्वाचं आहे. तर बघा, त्यावेळेस समाजावरती धर्मगुरूंचा प्रभाव असायचा. धर्मगुरू हे या ठिकाणी मुख्य असायचे. धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचं प्रमुख साधन होतं. लक्षात ठेवायचं की युरोपामध्ये प्रबोधन युग काळामध्ये धर्मगुरूंची जी प्रवचने होती, जी भाषणे होती, ती लोकांचे ज्ञान मिळवण्याचं साधन होतं. धर्मगुरूप्रमाणे राजघराण्यातील लोक, सरदार, उमराव यांनाही समाजामध्ये महत्त्व असे. धर्मगुरूंप्रमाणे राजघराण्यातील लोक, सरदार आणि उमराव यांना समाजामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं स्थान होतं प्रबोधन युगामध्ये. आता प्रबोधन म्हणजे काय, तर धर्मगुरू, सरदार, उमराव यांच्या इतके सामान्य माणसांच्या भावभावनांनाही महत्त्व आहे. तसेच प्रत्येक माणसाला एक व्यक्ती म्हणून मूल्य आहे याची जाणीव या प्रबोधनामधून झाली आणि बुद्धीला पटेल तेच मान्य करावं हा विचार लोकांना समजला. या वैचारिक जागृतीला प्रबोधन असं म्हणतात. प्रबोधन कशाला म्हटलं तर लक्षात ठेवायचं की बुद्धीला जे पटेल तेच मान्य करायचं हा विचार ज्यावेळेस लोकांना समजला तर यातून वैचारिक जागृती झाली आणि त्या वैचारिक जागृतीला प्रबोधन असं म्हटलं जातं. त्यानंतर छपाई यंत्राचा शोधही लागला याच काळामध्ये. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. तर तोपर्यंत हस्तलिखित पुस्तके होते, म्हणजे हातानेच पुस्तके लिहिली जायची आणि पुस्तकांची जी भाषा होती हस्तलिखित ती लॅटिन किंवा ग्रीक भाषेमध्ये होती. परंतु छपाईचा या ठिकाणी शोध लागल्यामुळे काय झालं, आता जी लॅटिन किंवा ग्रीक भाषेत पुस्तके होती तर ही सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती. परंतु किंवा जी छपाई सुरू झाली किंवा या ठिकाणी छापण्याच्या कलेमुळे लोकांच्या भाषेमध्ये पुस्तके लिहिली गेली आणि ती लोकांना वाचता येऊ लागली. तर हा या ठिकाणी छपाई यंत्राचा फायदा झाला किंवा छपाई यंत्रामुळे ही सुधारणा करण्यात आली किंवा झाली. त्यानंतर नवे साहित्य आणि विचार या ठिकाणी उदयास आले. याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावरती विसंबून राहू नका. तर रॉजर बेकन यांचं हे महत्वाचं विधान आहे, लक्षात ठेवायचं. हा प्रश्न विचारला गेला होता. स्वतःच्या बुद्धीवरती विश्वास ठेवला पाहिजे, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावरती विसंबून राहू नका, हे रॉजर बेकन यांचं वाक्य आहे. आता हे रॉजर बेकन आहे. त्यानंतर बघा, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये जे विचारलेले गेलेले प्रश्न आहेत ते इथूनच विचारलेले आहेत आणि येणारे प्रश्न सुद्धा इथून येतील. आता कवी दांटे यावरती प्रश्न होता. प्रिव्हियस इयर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल. इटालियन कवी दांटे यांनी डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला. हे इटालियन कवी होते दांटे, यांनी डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ लिहिला. आता डिव्हाइन कॉमेडी या काव्यग्रंथाचं या ठिकाणी नेमकं वैशिष्ट्य काय आहे, या काव्यग्रंथामध्ये माणसाच्या भावनांचं वर्णन त्यांनी केले. हे सुद्धा विचारलं होतं की डिव्हाइन कॉमेडी या काव्यग्रंथामध्ये माणसाच्या भावनांचं वर्णन कोणी केलं, तर इटालियन कवी दांटे यांनी.
त्यानंतर आपले जे शेक्सपियर आहेत यांनी इंग्रजी लेखकाने माणसाच्या मनातील राग, लक्षात ठेवा, माणसाच्या मनातील राग, लोभ, प्रेम या भावनांवर आधारित कथा आपल्या नाटकातून रंगवल्या. म्हणजे यांनी पण नाटकं लिहिले, ड्रामा लिहिले आणि माणसाच्या मनातील राग असेल, लोभ असेल, प्रेम असेल या भावनांवर आधारित कथा आपल्या नाटकातून त्यांनी रंगवलेल्या आहेत. त्यानंतर कला क्षेत्रामधील बदल कोणकोणते झाले, तर चित्रकला, मूर्तिकला या क्षेत्रात सुद्धा नव्या प्रकारच्या विषयांचं चित्रण केलं गेलं. आता लिओनार्डो दा व्हिन्सी यांनी मोनालिसा या चित्रामध्ये एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्याचे अप्रतिम चित्रण केलं आहे. लक्षात ठेवा, मोनालिसा यांच्या चित्रामध्ये वैशिष्ट्य काय आहे की एका तरुणीचं चित्र असून यामध्ये तिच्या चेहऱ्यावर जे हास्याचं अप्रतिम चित्रण आहे त्या मोनालिसा या चित्रामध्ये आहे आणि हे चित्र लिओनार्डो दा व्हिन्सी यांचं आहे. यापूर्वीच्या काळामध्ये सामान्य माणूस चित्रकलेचा विषयच होऊ शकत नव्हता, फक्त धर्मकथांवर आधारलेलीच चित्रे काढली जात होती. म्हणजे आता इथं बघा, इथं काय वैशिष्ट्य आहे, इथं काय महत्वाचं आहे, महत्वाचं काय लक्षात घ्यायचं तर बघा की लिओनार्डो दा व्हिन्सी हे चित्रकार होते. यांनी मोनालिसा ही एक तरुणी काढली, रेखाटली. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की एक सामान्य व्यक्ती चित्रामधून त्यांनी रेखाटली. परंतु या मोनालिसा चित्राच्या आधी जे सामान्य माणूस आहे हा चित्रकलेचा विषय नव्हता किंवा सामान्य माणूस चित्रकलेमध्ये रेखाटला गेला नव्हता. त्याच्या आधी फक्त धर्मकथांवर आधारलेली चित्रे काढली जात होती. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे इथं, कारण आधी फक्त धर्मकथावर आधारलेली चित्र काढली होती. परंतु मोनालिसा हे चित्र पहिलं असं आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीचं चित्रण केलं गेलं आणि त्याच्यामध्ये त्या तरुणीच्या म्हणजे मोनालिसा या चित्राची काय तरुणी असेल, मोनालिसा असेल, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्याचं अप्रतिम चित्रण लिओनार्डो दा व्हिन्सी यांनी केलं आहे, ते हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर विज्ञानामधील प्रगती काय झाली तर कोपर्निकस, गॅलिलिओ, हॅले यासारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. खगोलशास्त्रज्ञ कोण होते तर कोपर्निकस, गॅलिलिओ आणि हेले यांच्यामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, ग्रहणे आणि धूमकेतू हे आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज पूर्णपणे खोटे आहेत हे माणसाला समजले. आता इथे लक्षात ठेवा, हे तुम्हाला चुकीचं वाक्य वाटेल परंतु तो समज आहे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो परंतु सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. ग्रहणे आणि धूमकेतू हे आपल्यावरती संकटे आणतात हा समज त्यावेळेस होता, हा खोटा समज होता. हे माणसाला कोणामुळे समजलं तर या कोपर्निकस, गॅलिलिओ आणि हेले यांनी जो संशोधन केलं ग्रहमालेबद्दल तर त्याच्यामुळे हे समजलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ग्रहणे आणि धूमकेतू हे आपल्यावरती संकटे आणत नाहीत. तर हे या ठिकाणी समजलं, परंतु त्याच्या आधी हे चुकीचं समजत होते. प्रयोगशीलतेवर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र इत्यादी विषयात सुद्धा अनेक नवी शोध लावण्यास या ठिकाणी सुरुवात झाली. त्यानंतर पुढे भौगोलिक शोध कोणकोणते लागले तर लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचं ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झालं. बघा, जी प्रवास करणारी जहाजे आहेत तर हे तयार करण्याचं नॉलेज कधी मिळालं तर हे प्रबोधन युगामध्ये मिळालं. अचूक नकाशे बनवण्याचे शास्त्र सुद्धा प्रबोधन युगामध्ये या ठिकाणी निर्माण झालं की नकाशे कशा प्रकारे बनवायचे. होका यंत्राची माहिती मिळाली आणि या प्रगतीमुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळीला युरोपात चालना मिळाली. आता बघा, नवीन भूप्रदेश शोधण्याची चळवळ जी आहे ती युरोपापासून सुरुवात झाली, परंतु त्यासाठी होका यंत्र निर्माण झालं, त्याची माहिती मिळाली, नकाशे बनवले गेले आणि जहाजे, नकाशे आणि जे होका यंत्रे आहेत यामुळे नवीन भूप्रदेश शोधण्याची चळवळ या ठिकाणी विकसित झाली. हे महत्वाचं आहे. नेमकं त्याच्या पाठीमागचं कारण कोणतं आहे तर जहाजे असतील, नकाशे असतील, होका यंत्र असेल आणि यामुळे मग भूप्रदेश शोधण्याची चळवळ ही युरोप पासून सुरुवात झाली, हे महत्वाचं. त्यानंतर आशियातून युरोपकडे जाण्याचा, बघा, आशियातून युरोपकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग तोपर्यंत माहित होता. म्हणजे कधी, जोपर्यंत होका यंत्र असेल, जहाजे असेल, नकाशे असेल यांचा वापर केला नव्हता तोपर्यंत आशियातून युरोपकडे जाण्याचा फक्त एकच व्यापारी मार्ग माहिती होता आणि हा खुसकीचा मार्ग होता. कोणता होता? खुसकीचा मार्ग म्हणजे काय असतो तर जमिनीवरचा मार्ग. लक्षात ठेवा, खुसकीचा मार्ग म्हणजे जमिनीवरचा मार्ग असतो. म्हणजे जहाजे आल्यामुळं पाण्यातला मार्ग माहिती झाला आणि हा मार्ग कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच आताचे इस्तंबूल या शहरातून जात होता. बघा, आशियातून युरोपकडे जाण्यासाठी एकच खुसकीचा मार्ग होता आणि तो कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आताचे इस्तंबूल या शहरातून जात होता.
खुसकीचा मार्ग म्हणजे काय? जेमिनीवरून जाणारा मार्ग. इसवी सन 1453 मध्ये तुर्की लोकांनी हे शहर रोमन सम्राटांकडून जिंकून घेतले आणि त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली. आता लक्षात ठेवा की आशियाकडून युरोपकडे जाण्याचा जो काय कॉन्स्टँटिनोपल मार्गे जो खुसकीचा मार्ग होता तो मार्ग बंद झाला. त्या बंद होण्याचं कारण काय होतं? तर 1453 मध्ये तुर्की लोकांनी हे जे शहर होतं म्हणजे कॉन्स्टँटिनोपल किंवा इस्तुंबल हे रोमन सम्राटाकडून जिंकून घेतलं आणि त्यामुळे तुर्की लोक जे काही आशियातून युरोपकडे लोक येत होते किंवा युरोपकडून आशियाकडे लोक येत होते त्यांना येऊ देत नव्हते. त्यामुळे आता नवीन मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आणि नौकानयन शस्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडसी खलाशांनी जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या. कारण खुसकीचा मार्ग होता तोपर्यंत सर्व ठीक होतं, परंतु तो मार्ग बंद झाला. कशामुळे? तर तुर्की लोकांनी शहर रोमन सम्राटाकडून जिंकून घेतलं आणि त्याच्यामुळे नवीन मार्ग आता शोधायची गरज पडली. यासाठी जे खलाशी होते तर ते आता त्या मोहिमेवरती निघाले. तर यामध्ये पहा कोलंबस, बघा हे या ठिकाणी काय आहे ते युरोपातील धाडसी खलाशी आहेत. पहा युरोपातील धाडसी खलाशी आहेत, हे थोडंसं लक्षात ठेवा. युरोपातील खलाशी कोणकोणते आहेत? तर पहा कोलंबस, अमेरिगो वेस्पुसी, वास्को द गामा, फर्डिनंड मॅगेलन इत्यादी खलाशी हे या ठिकाणी युरोपातील होते आणि हे या ठिकाणी नवनवीन शोध घेण्यासाठी प्रदेश शोधून काढण्याची त्यांनी मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. म्हणजे ही जी मोहीम हाती घेतली यामुळे सर्वात आधी अमेरिका खंडाचा शोध लागला. भारत आणि पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे मार्ग त्यांना माहिती झाले. या ठिकाणी काय झालं? भारत आणि पूर्वेकडचे जे काही अन्य देश होते तर तिकडे जाण्यासाठी नवे सागरी मार्ग माहित झाले. लक्षात ठेवायचं कोणते मार्ग माहित झाले? तर पहा सागरी मार्ग, कारण सागरी मार्ग त्यांना शोधायचे होते कारण जमिनीवरचा रस्ता बंद झालेला होता. नंतर आता धर्म सुधारणा चळवळ, या ठिकाणी वरती तुमच्या लक्षात आलं असेल की आपण खुसकीचा मार्ग नेमका काय आहे, भौगोलिक शोध काय लागले आणि त्याच्यामुळे पुढे नेमका काय परिणाम झाला. आता धर्म सुधारणा चळवळ बघा की प्रबोधनामुळे धर्मगुरूंच्या आणि पोपच्या अधिकारांना आव्हान मिळालं. आता जे प्रबोधन झालं, लोकांना दुसऱ्यांचं ऐकायचं नाही, आपल्या मनाचं या ठिकाणी ऐकायचं, हे ज्यावेळेस त्यांना समजलं तर त्यावेळेस ते प्रबोधन झालं. त्या प्रबोधनामुळे धर्मगुरूंच्या आणि पोपच्या अधिकारांना चॅलेंज मिळालं, आव्हान मिळालं. हॅस, इरॅस्मस, मार्टिन ल्युथर यासारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक आज्ञा लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली. तर लक्षात ठेवा की हस, इरॅस्मस आणि मार्टिन ल्युथर यांनी लोकांना कोणती शिकवण दिली? तर धर्मगुरूंच्या अन्यायकारक ज्या आज्ञा असतील त्या लोकांनी मानायच्या नाहीत. बायबल हा धर्मग्रंथ वाचून लोक स्वतःच धर्मज्ञानाचा अर्थ लावू शकतात, त्यासाठी धर्मगुरूंची आवश्यकता नाही असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे काय सांगितलं की जो बायबल हा ग्रंथ आहे तो वाचून स्वतः धर्मज्ञान जे काय धर्म ज्या आज्ञा आहेत धर्मज्ञांचा म्हणजे धर्माच्या ज्या आज्ञा आहेत त्यांचा अर्थ ते स्वतः लावू शकतात, त्यासाठी कोणत्याही धर्मगुरूंची आवश्यकता नाही. त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारांचे वारे हे युरोपात वाहू लागले. म्हणजे जे काही लोक वरती सांगितलेत पहा की हस असेल, इरॅस्मस, मार्टिन ल्युथर यांनी सांगितले की धर्मगुरूंच्या आज्ञा मानू नका, तुम्ही स्वतः धर्मज्ञानाचा अर्थ लावू शकता बायबल ग्रंथ वाचून, त्यामुळे धर्मगुरूंची आवश्यकता नाही. त्यामुळे जे व्यक्ती स्वतंत्र आहे म्हणजे व्यक्ती स्वतंत्रचं या ठिकाणी जे वारं आहे ते कधीपासून वाहावं लागलं किंवा या ठिकाणी कशामुळे वाहू लागलं? तर लक्षात ठेवा हे हस, इरॅस्मस आणि मार्टिन ल्युथर यांनी लोकांना जी काही जागरूकता निर्माण केली तर त्याच्यामुळे आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय बदलांची सुरुवात ही प्रबोधन युगात झाली. तर लक्षात ठेवा आधुनिक काळामध्ये घडून आलेले जे सामाजिक असतील म्हणजे सध्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक किंवा राजकीय बदल आहेत याची सुरुवात ही प्रबोधन युगापासून झालेली आहे. तर हे महत्वाचं. त्याच्यानंतर क्रांतियुग, प्रबोधन युग झालं, त्याच्यामधले एक महत्वाचे शोध बघितले. आता आपल्याला क्रांतियुग बघायचंय. पहा आता क्रांतियुग समाज जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात अशा बदलांना क्रांती म्हटलं जातं. क्रांती कशाला म्हटलं तर व्याख्या आहे लक्षात ठेवायचं की समाज जीवनाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि अशा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल होतात त्यांना क्रांती म्हणतात. आणि हे बदल ज्या काळात होतात म्हणजे हे बदल झाले राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक हे बदल झाले त्याला क्रांती म्हटलं जातं. परंतु हे बदल ज्या काळामध्ये होतात त्या काळाला क्रांतियुग असं म्हटलं जातं. मग हे क्रांतियुग कोणतं आहे तर 18वं शतक. तर लक्षात ठेवायचं 18व्या शतकाला क्रांतियुग असं म्हटलं जातं कारण राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल घडून आले म्हणून ते 18वं शतक क्रांतियुग. 18व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं. लक्षात ठेवायचं की 18व्या शतकामध्ये अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं. त्यानंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, IMP.
18व्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध झालं, फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात याच काळामध्ये झाली, क्रांतियुगामध्ये. या घटनांमुळे अमेरिका आणि युरोपमध्ये काही तात्कालिक बदल घडून आले. हे महत्वाचं. 18व्या शतक क्रांतियुग आहे. 18व्या शतकात अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध, फ्रान्समध्ये राज्यक्रांती, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती आणि यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये काही तात्कालिक बदल झाले. आता अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध आपण जे बघितलं की अमेरिगो व्हेस्पुसी यांनी अमेरिका खंडाचा शोध लावला. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? तर अमेरिगो व्हेस्पुसी यांनी. इंग्लंडमधील लोकांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या. इंग्लंडमधील जे लोक होते त्यांनी अमेरिकेमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. शालेय शिक्षण देणं, सार्वजनिक वाचनालय सुरू करणं, स्थानिक कर ठेवणं, अन्य स्थानिक विषयांसंबंधीचे निर्णय घेण्याचे वसाहतींना मुभा होते. जे वसाहती स्थापन केल्या इंग्रजांनी, तर त्यासाठी या मुभा होत्या, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्यास त्यांना परवानगी नव्हती. म्हणजे काय? जे इंग्रजांच्या वसाहती होत्या तर त्यांना या शिक्षण देणं, वाचनालय सुरू करणं या संदर्भात मुभा होती, परंतु जगातल्या इतर देशांशी संबंध ठेवायला त्यांना परवानगी नव्हती. आणि या वसाहतीच्या व्यापारावरही इंग्लंडचं काय होतं? पण नियंत्रण होतं. म्हणजे वसाहती जो काही व्यापार आहे तर त्याच्यावरती इंग्लंडचं नियंत्रण होतं. अमेरिकेतील नैसर्गिक साधन संपत्तीचा इंग्लंडच्या फायद्यासाठी या ठिकाणी उपयोग झाला. म्हणजे अमेरिकेमधली जी नैसर्गिक साधन संपत्ती होती तर त्याचा इंग्लंडच्या फायद्यासाठी उपयोग झाला. जसा भारतामध्ये साधन संपत्ती झाला ते आपण पुढे बघणार आहोत. नंतर कर वसूल करण्याचाही हक्क इंग्लंडला होता. म्हणजे कर वसूल करायचा हेही इंग्लंडला हक्क होता. इंग्लंडने वसाहतींवर लादलेली अशी बंधने अमेरिकन वसाहतींना मंजूर नव्हती. म्हणजे इंग्लंडने ही जी वसाहतींवरती बंधने लादलेली, म्हणजे इंग्लंडला कर म्हणजे गोळा करता येत होता, परंतु जी काही वसाहती होत्या अमेरिकन त्याच्यावरती बरेच बंधनं होते, ती अमेरिकन वसाहतींना मात्र मंजूर नव्हती. इंग्लंडच्या संसदेने आमचा प्रतिनिधी नसल्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही. बघा, इंग्लंडच्या संसदेत काय म्हटले, महत्वाचं आहे IMP, की इंग्लंडच्या संसदेमध्ये आमचा प्रतिनिधी नाही आणि त्याच्यामुळे आमच्यावर कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही कर देणार नाही असे सांगून वसाहतींनी इंग्लंडच्या जुलमाविरुद्ध चळवळ सुरू केली. म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध कशामुळे सुरू झालं? तर यापासून सुरू झालं की इंग्लंडची जे संसद आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रतिनिधी नाही आणि कर लादण्याचा इंग्लंडला अधिकार नाही, आम्ही कर देणार नाही असं सांगून त्यांनी जुलमाविरुद्ध चळवळ सुरू केली. आणि मग 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा अमेरिकन ज्या वसाहती होत्या तर त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला 1776 ला, 4 जुलै 1776 ला. आता यामध्ये काय म्हटलंय बघा, सगळ्यात महत्वाचं की सर्व माणसे ही जन्मतः समान आहेत. सगळी माणसे जन्मतः समान आहेत. प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे. जनता ही सार्वभौम आहे असे विचार या जाहीरनाम्यात मांडण्यात आले. आणि हा जो जाहीरनामा आहे हा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. अमेरिकन वसाहती जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं तर हित आहे आणि तो थॉमस जेफरसन यांनी तयार केला. त्याच्यामध्ये म्हटलंय की सर्व माणसे जन्मतः समान आहेत, प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा, सुखाचा उपभोग घेण्याचा, जनता सार्वभौम आहे असे विचार त्याच्यामध्ये मांडण्यात आले. अमेरिकन वसाहतीचा नेता कोण होता तर जॉर्ज वॉशिंग्टन आणि यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडशी युद्ध झाले. अमेरिकन वसाहतीचे हे नेता होते जॉर्ज वॉशिंग्टन. अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला. अमेरिकन ज्या वसाहती होत्या तर त्यांनी इंग्लंडचा पराभव केला आणि वसाहतींनी एकत्र येऊन संघराज्य स्थापन केले. तर बघा काय केलं, अमेरिकन वसाहतींनी इंग्लंडचा पराभव केला आणि वसाहतींनी एकत्र येऊन संघराज्य स्थापन केले. जॉर्ज वॉशिंग्टनची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून या ठिकाणी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली, कारण ते वसाहतीचे नेते होते आणि नेतृत्व त्यांनी केलं होतं म्हणून. त्यानंतर राजाविना राज्य चालू शकते हा विचार अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने दिला. तर हे महत्वाचं आहे की राजाविनाही राज्य चालू शकतं हा विचार कोणी दिला तर अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने जगाला दिला की राजाविना सुद्धा राज्य चालू शकतं. आता ही झाली या ठिकाणी अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं. आता आपल्याला पुढे बघायचं आहे ते म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती. आता 1774 मध्ये 16वा लुई हा फ्रान्सचा राजा झाला. 1774 मध्ये 16वा लुई हा फ्रान्सचा राजा झाला. 16वा लुई बरोबरच या आधी जे काही राजे होऊन गेले त्या राजांनी दडपशाही पद्धतीने राज्यकारभार केला होता. लोकांवरती अन्याय वगैरे करायचे आणि ते आईसावराम मात्र करायचे. तर 16वा लुई हा 1774 साली फ्रान्सचा राजा झाला होता. लोकांना क्षुल्लक कारणावरून ते तुरुंगात टाकायचे, तुरुंगात डांबायचे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील बॅस्टिलच्या तुरुंगात सर्वांना डांबण्यात येत असे. क्षुल्लक कारणावरून या ठिकाणी डांबायचे आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे. लक्षात ठेवा, फ्रान्सची राजधानी कोणती? पॅरिस.
तर येथील जे बॅस्टिलचे तुरुंग आहे यामध्ये ते लोकांना टाकत होते. आता सरदार धर्मगुरू यांना करातून सूट मिळायची, तसेच त्यांना अशा प्रकारे कुठल्याही तुरुंगामध्ये वगैरे पण टाकत नव्हते, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी सूट होती. आता अन्यायाविरुद्ध फ्रान्समधील विचारवंतांनी आवाज उठवायला सुरुवात केली. म्हणजे कोणत्याही क्षुल्लक कारणावरून जर या ठिकाणी तुरुंगात टाकत असाल तो एक अन्याय आहे आणि त्याच्यामुळे या अन्यायाविरुद्ध फ्रान्समधील जे विचारवंत होते त्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कोणते विचारवंत होते तर हे लक्षात ठेवायचं की मॉन्टेस्क्यू, व्होल्टेयर आणि रूसो. तर हे लक्षात ठेवायचे की हे फ्रेंच राज्यक्रांतीशी निगडीत आहे. ठीक आहे. तर त्यांच्या विचारांमुळे जुलमाविरुद्ध चळवळ करण्याची त्यांना लोकांना प्रेरणा मिळाली. आता बॅस्टिलच्या तुरुंगावरती 14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला आणि तुरुंगातील कैद्यांना मुक्त केले. बघा, बॅस्टिलच्या तुरुंगावरती जे मॉन्टेस्क्यू, व्होल्टेयर आणि रूसो आहेत तर यांनी लोकांना आवाज उठवायला शिकवलं, प्रेरणा मिळाली त्याच्यामुळं आणि बॅस्टिलच्या तुरुंगावरती 14 जुलै 1789 रोजी लोकांनी तुरुंगावरती हल्ला केला आणि तुरुंगातील कैद्यांना काय केलं, त्यांनी मुक्त केले. फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून व्यक्त झालेली जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आधुनिक जगाच्या उभारणीला साही, म्हणजे जी फ्रेंच राज्यक्रांती आहे त्या राज्यक्रांतीने काय दिलेलं आहे जगाला, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य दिलेली आहेत. आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाने काय दिलं, तर राजाविना राज्य चालू शकतं, तर हे या ठिकाणी जगाला दिलं. त्यानंतर औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांशी सुरू झालेला व्यापार हा 18व्या शतकात भरभराटीला आला. आता औद्योगिक क्रांती लक्षात ठेवा 18व्या शतकामध्ये सुरू झाला, तर युरोपमधील देशांचा पूर्वेकडील देशांची जो सुरू झालेला व्यापार आहे तर तो भरभराटीला आला. व्यापारात इंग्लंडने जास्तीत जास्त प्रगती केली. म्हणजे इतर युरोपातील जे काही देश होते त्या देशांच्या तुलनेमध्ये व्यापारामध्ये इंग्लंडने जास्त प्रगती केली. आता यामध्ये बघा, यामध्ये जॉन के आहेत यांनी धावत्या धोट्याचा शोध लावला. आता या धोट्यामुळे काय झालं, तर कापड विणण्याचा वेग वाढला. बघा, जॉन के यांनी धावत्या धोट्याचा शोध लावला आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला की कापड विणण्याचा वेग वाढला. आर्कराइटने, म्हणजे आर्कराइट आहेत यांनी सूतकताईचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. आता यामुळे सुद्धा कापडाचे उत्पादन अनेक पटींनी वाढलं. म्हणजे जे कापड उद्योग आहे, कापड उद्योगाची सुरुवात ही इंग्लंडमध्ये झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात आहे ती कापड व्यवसायापासून झाली. किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की सुरुवातीला जो काही धावता दोटा आहे, धावता दोटा हा या ठिकाणी लोखंडापासून किंवा लोहापासून बनवला जात होता. त्याच्यामुळं सुरुवात जर म्हटलं तर लोहापासून झाली आणि त्याच्यामुळे कापड व्यवसाय त्या ठिकाणी जास्त वाढीस लागला. त्यानंतर आर्कराइटने सूतकताईचे यंत्र पानचक्कीवर चालण्याचा प्रयोग यशस्वी केला आणि त्याच्यामुळे सुद्धा कापडाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. स्टीफन्सन यांनी वाफेवर चालणारे रेल्वेचे इंजिन निर्माण केलं. शेतीचे उत्पादन वाढवण्यास उपयोगी पडतील असे शोध त्यावेळेस लागले आणि शोधांमुळे विविध उद्योग भरभराटीला आले. मोठमोठे कारखाने स्थापन झाले, कारखानदारीला चालना मिळाली, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आणि यालाच औद्योगिक क्रांती असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी औद्योगिक क्रांतीला सुरुवात इंग्लंडमध्ये झाली आणि इंग्लंडमध्ये सुरुवात झाली. तर आता या ठिकाणी फक्त एक प्रश्न विचारला गेला होता की औद्योगिक क्रांतीची सुरुवात आहे ती इंग्लंडमध्ये झाली, तर ती कोणत्या व्यवसायाने झाली. लक्षात ठेवायचं की या ठिकाणी आपण म्हणूया की जे लोह आहे, ठीक आहे, किंवा पोलाद उद्योगाने झाली आणि पोलाद उद्योगानंतर मग कापड व्यवसाय. कारण कापड व्यवसाय तर सुरुवात होती, परंतु औद्योगिक कापड तर आधी विणलं जात होतं, ते हातावरती विणलं जात होतं. म्हणजे जो काय हातमाग आहे त्या हातमागावरती ते विणलं जात होतं. परंतु आता औद्योगिक क्रांती मग कशाला म्हटलं जाईल की ज्याच्यामध्ये तुमची प्रगती पटपट होते, बरोबर. मग याच्यामध्ये जर पोलाद उद्योगाची किंवा पोलादाचा शोध लागला नसता किंवा पोलामध्ये प्रगती नसती झाली तर मग धावत्या धोट्याचा शोध नसता लागला आणि धावत्या धोट्याचा शोध लागल्यामुळे कापड व्यवसाय या ठिकाणी प्रगत झाला, त्याची प्रगती झाली. त्यामुळे या ठिकाणी पोलाद उद्योग महत्वाचा आहे. त्यानंतर स्टीफन्सन यांनी तयार केलं रेल्वे इंजिन आहे की हे या ठिकाणी रेल्वे इंजिन त्यांनी तयार केलं आहे. आता युरोपातील उत्पादन वाढीमुळे युरोपीय देशांना बाजारपेठेची आवश्यकता वाटू लागली. आता युरोपातील जी उत्पादन वाढ आहे त्यामुळे युरोपीय देशांना बाजारपेठेची आवश्यकता वाटू लागली. त्यांना आशिया, आफ्रिका खंडात स्वतःच्या वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. तर अशा पद्धतीने हे या ठिकाणी औद्योगिक क्रांती असेल, त्यानंतर फ्रान्स राज्यक्रांती असेल आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध असेल, तर हे महत्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी बघितले ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न डायरेक्टली विचारले जातात. त्यानंतर आता काही महत्वाचे आपण वन लाईनर बघूया. यामध्ये बघा, अमेरिगो वेस्पुसी यांच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतीने आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. 4 जुलै 1776 रोजी अन्यायाचं प्रतीक बनलेल्या बॅस्टिलच्या तुरुंगावरती
14 जुलै 1789 रोजी लोकांनी हल्ला केला. अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड झाली. आता यामध्ये कोणी कोणता शोधला होता? जॉन के यांनी धावता दोटा, आर्कराइट यांनी पानचक्कीवर चालणारे सुटकाताईचे यंत्र, स्टीफन्सन यांनी वाफेवर चालणारे रेल्वे इंजिन आणि जेम्स वॅट यांनी वाफेचं इंजिन या ठिकाणी निर्माण केलं. आता इंग्रजांचे भारतात आगमन आणि सत्ता स्थापन आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतरची घडामोड काय घडली की इंग्रजांचं भारतामध्ये आगमन झाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केलं. यामध्ये युरोपीय व्यापाऱ्यांचे भारतामध्ये आगमन कशा पद्धतीने झालं तर भारत आणि युरोप यांच्यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध हे होते. मध्ययुगात हा व्यापार प्रामुख्याने खुष्कीच्या मार्गाने चालत होता. बघा मध्ययुगात, बरोबर, मध्ययुगामध्ये हा जो व्यापार होता भारत आणि युरोपामधला हा खुष्कीच्या मार्गाने चालायचा. खुष्कीच्या मार्गाने म्हणजे कोणत्या मार्गाने तर पार रस्ता मार्गे, बरोबर. तर नंतर युरोपातील व्यापारी आणि राजांनी भारताशी व्यापार करण्यासाठी भारताकडे जाणारा समुद्र मार्ग शोधला. आपण बघितलं की प्रबोधन काळामध्ये जे जहाज वगैरे आहेत त्यांचा शोध लागला, होकायंत्र, नकाशा आणि त्याच्यामुळे समुद्र मार्ग शोध त्यांनी त्या ठिकाणी लावला आणि मग या ठिकाणी जो काही खुष्कीचा मार्ग आहे त्याच्या माध्यमातून येण्याची गरज नव्हती. आता पोर्तुगीज खलाशी, कारण जर समुद्र मार्ग या ठिकाणी शोधला गेला असेल तर खलाशीच या ठिकाणी येणार आहेत. मग पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा आफ्रिकेला वळसा घालून 1498 रोजी भारतामध्ये कालिकत बंदरात आला. जो खलाशी आहे वास्को द गामा पोर्तुगीज हा आफ्रिकेला वळसा घालून 1498 ला भारतामध्ये कालिकत बंदरामध्ये आला, म्हणजे कलकत्ता. जाहमोरीन राजाकडून त्यांनी व्यापारी सवलती घेतल्या. जो वास्को द गामा आहे यांनी जाहमोरीन राजाकडून व्यापारी सवलती घेतल्या. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केलं. पोर्तुगीजांनी 1510 मध्ये सुरुवातीला गोवा काबीज केलं आणि त्याच्यानंतर दीव आणि दमण काबीज केलं. बघा लक्षात ठेवायचं, पोर्तुगीजांनी गोवा आणि त्याच्यानंतर दीव आणि दमण तर हे या ठिकाणी काबीज केलं. त्याच्यामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. नंतर पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले आणि व्यापारी आले. तर हा क्रम लक्षात ठेवा. सुरुवातीला कोण आलं होतं? कालिकत बंदरावरती सुरुवातीला आले होते ते जे पोर्तुगीज आहेत ते आले होते. नंतर डच आले, 2 नंबर डच आले, 3 नंबरला इंग्रज, 4 नंबरला फ्रेंच आले. इंग्रज उशिरा आले परंतु त्यांनी खूप वर्ष राज्य आपल्या भारतावरती केलं. 3 नंबरला आपण म्हणू की इंग्रज आले. आता या ठिकाणी एक नकाशा बघा की हा जुना व्यापारी मार्ग आहे जो आपण म्हणतो तर खुष्कीचा मार्ग. आता या ठिकाणी इंग्लंड आहे, या ठिकाणी इंग्लंड आहे, तुम्हाला दिसत असेल इंग्लंड आहे, लिस्बन आहे, जिनोवा, व्हेनिस वगैरे आहे. आता या समुद्र मार्ग आहे या ठिकाणी ही जमीन आहे आता हा समुद्र मार्ग बघा या ठिकाणावरून हा कोणी शोधलेला आहे तर वास्को द गामा. तर हा या ठिकाणी असा वळसा घालून या ठिकाणावरून अटलांटिक महासागर, या ठिकाणी मोजाम्बिक, या ठिकाणावरून कालिकत बंदरावरती आला. ठीक आहे. या ठिकाणी भारत आहे या ठिकाणी इंडिया आहे, या ठिकाणी तो कालिकत बंदरावरती आला आणि इकडून तो मग तांबडा समुद्र मार्ग वगैरे या मार्गाने ते जात होते. मग हे काय आहे तर हे सुरुवातीला खुष्कीचा मार्ग होता. आता या ठिकाणी खुष्कीचा मार्ग कुठे आहे तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल कॉन्स्टंटिनोपल या ठिकाणी हा खुष्कीचा मार्ग होता. म्हणजे जर समजा इंग्लंडला यायचं असेल तर या खुष्कीच्या मार्गाने ते आपल्या भारतामध्ये येत होते किंवा या ठिकाणी इतर राज्यांशी, इतर देशांशी या ठिकाणी त्यांना व्यापार करायचा असेल तर इकडून येत होते. परंतु या ठिकाणी आता जी जमीन वगैरे होती ती या ठिकाणी गेली आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना जो काही समुद्र मार्ग आहे तो निवडावा लागला. मग यासाठी तो वास्को द गामा यांनी कालिकत बंदराकडे येऊन हा जो काही मार्ग आहे तो या ठिकाणी शोधला. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जुने व्यापारी मार्ग होतं. खुष्कीचा मार्ग या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवलाय. या ठिकाणी हा तुम्हाला खुष्कीचा मार्ग दिसेल. हा अशा पद्धतीने या ठिकाणी ते येत होते म्हणजे भारतामध्ये जर यायचं असेल तर हा खुष्कीचा मार्ग त्यांना माहिती होता. परंतु या ठिकाणी आता तो तुर्की लोकांनी रोमन सम्राटाकडून हा मार्ग, हा जो काही प्रदेश आहे तो जिंकून घेतला. तुर्की लोकांनी रोमन सम्राट होते तर यांच्याकडून हा जो प्रदेश आहे तो जिंकून घेतला आणि त्याच्यामुळे इंग्लंड लोकांना इकडे भारताकडे येणारा जो मार्ग आहे तो बंद झाला. मग त्याच्यामुळे त्यांना गरज पडली की आता आपल्याला समुद्र मार्ग शोधावा लागेल आणि त्याच्यामुळे मग हा या ठिकाणी शोध लागला. त्यानंतर आता ईस्ट इंडिया कंपनी आली. आता भारताशी व्यापार करण्याच्या हेतूने काही इंग्रजी व्यापारी लंडन शहरात एकत्र आले. बघा या ठिकाणी भारताशी व्यापार करायचा या हेतूने काही इंग्रज व्यापारी हे लंडन शहरामध्ये एकत्र आले. त्यांनी व्यापारी कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीला ईस्ट इंडिया कंपनी असं म्हटलं जात होतं. आता भारताशी व्यापार करण्याची जी सनद आहे, सनद म्हणजे काय परमिशन, ही इंग्लंडच्या राणीकडून
1600 मध्ये पण मिळाली. म्हणजे भारताची व्यापार करा अशा प्रकारची सनद किंवा अशा प्रकारची परमिशन ही इंग्लंडच्या राणीकडून 1600 मध्ये मिळाली होती. आणि मग इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया या ठिकाणी प्रथम घातला गेला. यामुळे यावेळी भारतावरती मुघलांचं साम्राज्य होतं. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आपली वसाहती स्थापन करण्यासाठी आले होते किंवा ठिकाणी आपण म्हणू की व्यापार करण्यासाठी आले होते. इंग्रज कोणत्या कारणासाठी आले होते तर व्यापार करण्यासाठी आले होते. तर त्यावेळेस भारतावरती पण मुघलांचं साम्राज्य होतं. ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये जहागीर या मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळाला. परवाना कोणाकडून घेतला तर जहागीर या मुघल सम्राटाकडून घेतला 1608 मध्ये. सुरत येथे कंपनीची वखार स्थापन केली. पहिली वखार कुठे स्थापन केली तर सुरत येथे स्थापन केली. आपण पण नकाशामध्ये बघितलं या ठिकाणी बघा की तुम्हाला कळेल की इकडून ते या ठिकाणी आले तर सुरत या ठिकाणी कालिकत बंदरावरती उतरा, पुढे सुरत वरती या ठिकाणची पहिली वसाहत आहे ती स्थापन केली गेली होती. त्यानंतर इंग्रजी सत्तेचा बंगालमध्ये पाया अशा प्रकारे घातला गेला. आता बंगाल प्रांतात इंग्रजांचा शिरकाव कसा झाला बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचा शिरकाव कसा झाला की मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना सवलतींचा त्यांनी दुरुपयोग केला. म्हणजे मुघल सम्राटाने व्यापाराचा परवाना दिला, परंतु इंग्रजांनी त्या सवलतीचा काय केला दुरुपयोग केला. परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी करण्यास सुरुवात केली. जी काय त्यांची वखार असेल त्या वखारीभोवती कंपाऊंड घालण्याचं जे काम आहे तर ते किंवा कंपाऊंड घालू नका अशा प्रकारची अट होती. परंतु तरी सुद्धा त्या सवलतीचा दुरुपयोग कोणी केला तर इंग्रजांनी केला. आता याला बंगालचा नवाब सिरोज उद्दौलाने हरकत घेतली. हे कायम लक्षात ठेवा की नवाब सिरोजा उद्दौला याला इंग्रजांशी काय वाकडं होतं तर हे वाकडं होतं की या ठिकाणी जे मुघल सम्राट आहेत त्यांनी परमिशन दिली होती, परंतु या ठिकाणी तटबंदी घालता येणार नाही ही सुद्धा अट होती. परंतु त्या सवलतीचा दुरुपयोग इंग्रजांनी केला आणि मग त्याच्यामुळे त्या तटबंदी घालण्याला बंगालचा नवाब सिरोज उद्दौला यांनी हरकत घेतली, ऑब्जेक्शन घेतलं. त्यामुळे इंग्रजांनी सिरोज उद्दौलाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. हे कारण आहे कशासाठीचं तर इंग्रजांनी सिरोज उद्दौलाशी युद्ध का पुकारलं तर त्याचं इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा पराभव केला. बघा या ठिकाणी सिराज उद्दौलाचा पराभव कधी केला तर 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये केला. आणि त्याला कारण काय होतं हे तुम्हाला वरती माहित झालं की या ठिकाणी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं जी तटबंदी उभारायची होती. तर त्यासाठी इंग्रजांच्या या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा तत्कालीन नवाब, हे आता लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे की ज्या काही कारवाया होत्या इंग्रजांच्या की सिराज उद्दौलाचा पराभव वगैरे केला तर या कारवायांना लगाम घालण्यासाठी बंगालचा जो नवाब होता तत्कालीन नवाब होता नवाब मीर कासिम. तर नवाब मीर कासिम यांनी मुघल सम्राट शाह आलम, बघा या ठिकाणी महत्वाचं आहे की बंगालचा तत्कालीन नवाब मीर कासिम यांनी मुघल सम्राट शाह आलम आणि अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला यांच्या सहकार्याने संयुक्त मोहीम काढली. या तिघांचा इंग्रजांनी 1764 मध्ये बक्सार येथे पराभव केला. मग या ठिकाणी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जी बक्सारची लढाई आहे ती कोणाकोणामध्ये झाली. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की जे मीर कासिम आहेत मीर कासिम तर हे या ठिकाणी मेन होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर कोण होतं तर या ठिकाणी मुघल सम्राट शाह आलम होते आणि अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला हे होते. आणि 1764 मध्ये बक्सारची लढाई झाली. या ठिकाणी मात्र इंग्रजांनी या तिघांचाही पराभव केला. त्यानंतर इंग्रजांनी मुघल सम्राटाकडून बंगालच्या दिवाणीचा म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळवला. म्हणजे दिवाणी म्हणजे काय महसूल. लक्षात ठेवायचं की दिवाणीचा अधिकार म्हणजे काय होता तर त्या ठिकाणचा महसूल किंवा या ठिकाणी आपण जे काही रक्कम वगैरे असेल पैसे वगैरे असेल ते गोळा करण्याचा या ठिकाणी अधिकार मिळवला मुघल सम्राटाकडून. मग आता इंग्रजी साम्राज्याचा विस्तार कसा झाला, पाया तर या ठिकाणी घातला गेला. मग आता विस्तार कसा झाला तर उत्तर भारतामध्ये शीख, राजपूत, जाट व रोहिले यांची स्वतंत्र राज्य होती. तर बघा उत्तर भारतामध्ये शीख, राजपूत, जाट आणि रोहिले यांची स्वतंत्र राज्य होती. त्यानंतर दक्षिणेत मराठा, निजाम आणि इतर राज्य होती. तर लक्षात ठेवायची की उत्तर भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रजी साम्राज्याचा विस्तार होत होता त्यावेळेस उत्तर भारतामध्ये शीखांचं, राजपूतांचं, जाट आणि रोहिले यांची स्वतंत्र राज्य होती. दक्षिणेमध्ये मराठा, निजाम आणि इतर राज्य होती. त्यांच्यामध्ये आपापसात संघर्ष चालू होते. म्हणजे या ठिकाणी जे होते मराठे, निजाम, इतर राज्य त्यांचे आपापसामध्ये संघर्ष होते आणि त्याचा फायदा इंग्रजांनी घेतला.
आता मराठे, टिपू सुलतान तसेच शीख यांनी इंग्रजांशी सामना केला. इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान दारातीर्थी पडला. आता इंग्रजांशी या ठिकाणी लढाया केल्या मराठे, टिपू सुलतान, शीख यांनी, परंतु इंग्रजांशी लढताना टिपू सुलतान दारातीर्थी पडले. इंग्रजांचे मराठ्यांशी सुद्धा युद्ध झाले. दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा पराभव झाला आणि मराठी सत्ता इसवी सन 1818 मध्ये संपुष्टात आली. बघा, इंग्रजांशी मराठ्यांशी युद्ध झाले, दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला आणि मराठी सत्ता 1858 मध्ये संपुष्टात आली. म्हणजे आता या ठिकाणी एक लिंक लागते की 1858 मध्ये मराठी सत्ता संपुष्टात आली. त्यावेळेस या ठिकाणी कोणाचा पराभव झाला किंवा कोण पेशवा होता, तर दुसरा बाजीराव पेशवा होता आणि त्यांचा पराभव झाला आणि मग त्या ठिकाणी मराठी सत्ता संपुष्टात आली 1858 मध्ये. त्यानंतर झाशी, सातारा, नागपूर, अयोध्या इत्यादी संस्थांनी मात्र इंग्रजांनी खालसा केली. म्हणजे 1858 मराठी सत्ता, मराठांचा पराभव झाला की नंतर झाशी, सातारा, नागपूर आणि अयोध्या ही जी संस्थाने होती ती खालसा केली, रद्द केली आणि शिखांचा पराभव केला आणि पंजाब सुद्धा मग ताब्यात त्यांनी घेतला. तर अशा पद्धतीने काय केलं, इंग्रजांनी आपल्या सत्तेचा, राज्याचा विस्तार केला. ठीक आहे. त्यानंतर आता बघा की प्राचीन काळापासून भारत आणि युरोपात यांच्यात व्यापारी संबंध होते. वन लाईनर बघूया. पोर्तुगीज खलासी वास्को द गामा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून इसवी सन 1498 मध्ये भारतात कालिकत बंदरात पोहोचला. त्यानंतर पोर्तुगीजांनी 1510 मध्ये गोवा काबीज केलं. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने इसवी सन 1608 मध्ये मुघल सम्राट भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. कुठल्या, तर मुघल सम्राटाकडून. ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये मुघल सम्राटाकडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला. आता हे झालं इंग्रजांची सत्ता, या ठिकाणी साम्राज्य विस्तार. आता त्यांचा साम्राज्य विस्तार झाला, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध असंतोष सुद्धा ठिकाणी निर्माण झाला आणि त्याच्यामुळे 1857चा राष्ट्रीय उठाव या ठिकाणी झाला. 1857चा राष्ट्रीय उठाव. आता इंग्रज राज्यकर्त्यांविरुद्ध जनता आणि सैनिक यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता आणि या असंतोषाचा उद्रेक म्हणजे 1857चा राष्ट्रीय उठाव. आता जनतेतील असंतोष का निर्माण झाला, कारण काय होतं, दारिद्र्य, बेकारी यामुळे देशातील लोक गांजून गेले होते. शेतकऱ्यांवरील कराचा बोजा वाढला होता, शेतकरी असंतुष्ट होते. इंग्रजांनी काही राजवाड्यांची संस्थाने म्हणजे त्यांची राज्य खालसा केली होती. काहींचे तणके बंद केले म्हणजे पगार बंद केले होते. संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर इत्यादी बेकार झाले. संस्थांना खालसा केले त्यामुळे काय परिणाम झाले, जे सैनिक होते, जे कारागीर होते ते बेकार झाले. इंग्रजांनी सामाजिक सुधारणा केल्या, सतीची चाल बंद केली, विधवा विवाहास मान्यता दिली, धर्मात हस्तक्षेप करत आहे असे लोकांना वाटू लागले. म्हणजे जनतेतला असंतोष यामुळे पण निर्माण झाला की राजवाड्यांची संस्थाने खालसा केली, तणके बंद केले, संस्थांना खालसा केल्यामुळे सैनिक आणि कारागीर बेकार झाले. इंग्रजांनी सामाजिक सुधारणा केल्या, मग त्याच्यामध्ये सतीची चाल बंद केली, विधवा विवाहास मान्यता दिली, धर्मामध्ये हस्तक्षेप करत आहेत असं लोकांना वाटू लागलं. त्यामुळे जनतेतील असंतोष वाढायला लागला. आता मग जनतेतला असंतोष निर्माण झाले जी कारणं आहेत ते आपण या ठिकाणी पाहिली. तर ही कारण लक्षात ठेवा, जनतेतला असंतोष. आता जे सैनिक होते आपले भारतीय सैनिक सुद्धा इंग्रजांमध्ये होते. मग त्या सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला इंग्रजांच्या विरुद्ध. त्याचं कारण काय की इंग्रजांच्या लष्करातील भारतीय सैनिकांना भेदभावाची वागणूक मिळायची. काय पहिलं कारण काय होतं, ते एक तर भारतीय जे सैनिक होते तर त्यांना भेदभावाची वागणूक मिळायची, इंग्रज सैनिकांपेक्षा कमी पगार मिळायचा, बढती सुद्धा नाकारली, प्रमोशन या ठिकाणी नाकारलं होतं, लढण्यासाठी भारताबाहेर जाण्याची त्यांच्यावरती सक्ती होती, मानहानी केली जायची, कपाळाला गंध लावू नये, दाढी मिशा ठेवू नयेत, असा यामुळं या ठिकाणी सैनिकांमध्ये असंतोष पसरला. म्हणजे ही कारणं होती. तर इंग्रज अशा प्रकारे भारतीय सैनिकांशी वागायचे आणि त्याच्यामुळे सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यानंतर नव्या प्रकारच्या बंदुका, यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं की नव्या प्रकारच्या बंदुका ज्याच्यामध्ये काडतुसे ज्या आवरणात गुंडाळलेली असत ती आवरणे सैनिकांना दातांनी तोडावी लागत आणि या आवरणांना गाय आणि डुक्कर यांची चरबी लावलेली असे. यामुळे भारतीय सैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. मग आता या भावना दुखावल्या गेल्या, सैनिकांच्या दुखावल्या गेल्या आणि नागरिकांच्या दुखावल्या गेल्या. त्यामुळे उठावाचा भडका उडाला. आता बंगाल प्रांतामधील बराकपूर येथील लष्करी छावणीत 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाडली आणि पुढे त्यांना फाशी देण्यात आली. यामुळे उठावाचा भडका उडाला. उठावाचा भडका उडण्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की बराकपूर येथील लष्करी छावणीत 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या सैनिकाने इंग्रज अधिकाऱ्यावरती गोळी झाडली. त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली आणि त्याच्यामुळे उठावाचा भडका उडाला. आता उठावाची वाटचाल कशी सुरू झाली, या ठिकाणी मंगल पांडे यांच्या हौतात्म्याने शिपायांना प्रेरणा मिळाली. मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटणच 10 मे 1857 रोजी बंड त्यांनी सुरू केले
आणि त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांचे हुकूम उघडपणे झिडकारायला सुरुवात केली. एकही हुकूम, एकही आदेश मानायचा नाही असं त्यांनी ठरवलं. आणि मग मुघल बादशाह बहादूर शाह यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी, मुघल बादशाह कोण होता त्यावेळेस? बहादूर शाह होता. म्हणजे ज्यावेळेस 1857चा उठाव सुरू झाला तर त्यावेळेस मुघल बादशाह बहादूर शाह हा होता. यांना इंग्रजांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी सैनिक दिल्लीकडे निघाले. म्हणजे बहादूर शाह अटक होता, त्यांना सोडवण्यासाठी दिल्लीकडे सैनिक निघाले. दिल्लीस जात असताना वाटेत त्यांना ठिकठिकाणच्या लष्करी छावण्यातले सैनिक सामील झाले. लष्करी छावणीमध्ये काही सैनिक होते भारतीय ते त्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी दिल्ली काबीज केली, दिल्ली जिंकून घेतली आणि मग भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना गादीवर बसवले. बघा, या ठिकाणी सैनिकांनी बहादूर शाह यांना सोडवलं आणि मग भारताचा बादशाह म्हणून बहादूर शाह यांना गादीवरती दिल्लीच्या बसवलं. अशा प्रकारे या ठिकाणी ही उठावाची वाटचाल आहे. नंतर सशस्त्र उठावाचा वणवा हा उत्तर भारतात सुद्धा या ठिकाणी पसरला. आता लक्षात ठेवा कोणकोणत्या ठिकाणी हे उठाव होते, तर उत्तर भारतामध्ये या ठिकाणी होते. यामध्ये उत्तर भारतामध्ये नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह आणि मौलवी अहमद उल्ला यांनी आपापल्या प्रदेशात उठावाचं नेतृत्व केलं. तर लक्षात ठेवायचं की जी सशस्त्र उठाव होता 1857चा, त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये कोणी नेतृत्व केलं तर नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अयोध्येची बेगम हजरत महल, बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह आणि मौलवी अहमद उल्ला. तर आता यांना ज्या काही पदव्या दिल्या, पदव्या ज्या काय दिलेल्या आहेत ना, तर त्या लक्षात ठेवा. तर नंतर दक्षिण भारतामध्ये सुद्धा उठाव झाले, जसे उत्तर भारतामध्ये झाले तसे दक्षिण भारतामध्ये झाले. तर कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशामध्ये भिल्लांनी मोठा उठाव केला. कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खानदेशात मोठा उठाव या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नागपूर या ठिकाणी सुद्धा उठाव झाले. 1857च्या उठावामध्ये हिंदू मुसलमान एकजुटीने लढले. सामान्य जनता, जहागीरदार यांनी सुद्धा उठावाला साथ दिली होती. हे महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला या उठावाचं सांगता येतं. आता उठावाचा शेवट कसा झाला, तर उठावातील नेत्यांपैकी कुंवर सिंग, मौलवी अहमद उल्ला, झाशीची राणी लक्ष्मीबाई ही दारातीर्थी पडली. एक लक्षात ठेवायचं की जो 1857चा उठाव झाला त्याच्यामध्ये कुंवर सिंग, मौलवी अहमद उल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे दारातीर्थी पडले, मारले गेले. मुघल बादशाह बहादूर शाह यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले. मुघल बादशाह जो बहादूर शाह आहे यांना इंग्रजांनी तुरुंगात टाकले. नानासाहेब पेशवे, बेगम हजरत महल हे नेपाळमध्ये आश्रयाला गेले. तर हे लक्षात ठेवा की नेपाळमध्ये कोण गेलं, तर नेपाळमध्ये नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल हे गेले आणि तात्या टोपे यांना इंग्रजांनी पकडून त्यांना फाशी दिली. त्यानंतर आता उठावात अपयश आलं. उठावामध्ये काय अपयश आलं, कारण उठाव त्या ठिकाणी सक्सेसफुल नाही झाला. तर याचं कारण हे इंग्रजांनी या उठावास अत्यंत योजनाबद्ध रीतीने आणि खंबीरपणे तोंड दिलं होतं. इंग्रजांच्या सैन्यातील शिस्त ही उत्तम होती, लष्करी हालचालीत एकसूत्रता होती आणि इंग्रजांकडे दळणवळणाची आधुनिक साधने आणि शास्त्र होती आणि यामुळे भारतीय सैनिकांकडे त्या प्रकारची शिस्त नव्हती, हालचालीत एकसूत्रता नव्हती किंवा आधुनिक साधने आणि शास्त्र नव्हती आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. आता उठावाचे परिणाम काय झाले, तर 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील सत्तेचा शेवट झाला. आता ईस्ट इंडिया कंपनी जी काही सत्ता होती त्याचा शेवट तर झाला 1857च्या उठावानंतर. त्यानंतर मग पुढे काय केलं, इंग्लंडची जी राणी आहे व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढत तिने ती सत्ता आता आपल्या हातामध्ये घेतली. म्हणजे या ठिकाणी आधी कंपनीची सत्ता होती, ती कंपनीची सत्ता गेल्यामुळे या ठिकाणी मात्र इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी भारतीयांची जी सत्ता आहे, भारताची सत्ता आहे ती आता स्वतःच्या हातामध्ये घेतली. मग भारतीयांच्या रूढी, चालीरीती, धर्म यात इंग्रज हस्तक्षेप करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही, तसेच संस्थानिकांची राज्य खालसा केली जाणार नाहीत असं आश्वासन आता या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलं. तर अशा प्रकारे हा जाहीरनामा काढण्यात आला आणि त्याच्यामध्ये काय आश्वासन देण्यात आले, तर भारतीयांच्या रूढी, चालीरीती आणि धर्म यात हस्तक्षेप करणार नाहीत, संस्थानिकांची राज्य खालसा केली जाणार नाहीत. तर हे आश्वासन या राणी व्हिक्टोरिया यांच्या जाहीरनाम्यात होतं. आता काही महत्वाचे प्रश्न, संस्थाने खालसा केल्यामुळे सैनिक, कारागीर इत्यादी बेकार झाले. संस्थाने खालसा केल्यामुळे काय परिणाम झाला, सैनिक, कारागीर बेकार झाले. खानदेशामध्ये कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला. भारताचा बादशाह म्हणून मुघल बादशाह बहादूर शाह यांना गादीवरती सैनिकांनी बसवलं. उठावातील नेत्यांपैकी कुंवर सिंग, मौलवी अहमद उल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई ही दारातीर्थी पडले. उठावातील नेत्यांपैकी कुंवर सिंग, मौलवी अहमद उल्ला आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई ही दारातीर्थी पडले. तर अशा पद्धतीने क्रांतियुग, प्रबोधन युग ते या ठिकाणी 1857चा जो उठाव आहे
तर 1857च्या उठावापर्यंत जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. परिसर अभ्यास असेल किंवा समाजशास्त्र असेल. तर आपण पुढील व्हिडिओ या ठिकाणी अपलोड होईल. इथून पुढचा जो काही असेल तोच या ठिकाणी कंटिन्यू होईल.